Welcome to Learn 7th Standard, 3rd Chapter, Science, Properties of Natural Resources. Which are the gases present in air? Why is air called a homogeneous mixture? What are the uses of various gases in air? हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर आधी एअरविषयी, एअर म्हणजे नेमकं काय आहे, कसं आहे ते शिकणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ एअर. Air is all around us. We cannot see it, but we can feel it. We can feel the presence of air. When we inhale श्वास घेणे. Air is taken in through the nose. If we blow on our hand through our lips, तोंडातनं हवा जर आपण हातावर फुंकर मारली, we can feel the air. आता हे झालं एअर फील करतो आपण, दिसत जरी नसलं तरी फील करतो, ते शिकलं. आता एअरला म्हणजे हवेला मास आणि वेट असतं, ते शिकायचं आहे. आता ते हवा तर दिसत नाही, मग ते कशावरनं? एक छोटासा प्रयोग करायचा आहे. टेक अ स्टिक, tie a thread in the middle of the stick and tie the two balloons of same size at the two ends of the stick and keep it horizontally. Keep the stick horizontally. Now you can see that the stick remains in horizontal position. Now take out one balloon and inflate it, म्हणजे त्यात हवा भरा. And again tie it in his previous place, म्हणजे प्रिव्हियस पोझिशन. आधी ज्या पोझिशनला होता तो फुगा, फुगवून तो त्याच पोझिशनला परत बांधायचा. म्हणजे आधी जे फुगे बांधले आपण ते सारख्या आकाराचे, त्यांच्यात हवा भरलेली नव्हती. नंतर एक फुगा काढून घ्यायचा, त्यात हवा भरायची आणि तो परत त्याच्या जागी बांधायचा आणि काय होतं ते निरीक्षण करायचं. द इन्फ्लेटेड बलून इज टाईड, it goes down. That end of the stick goes down. आता हे का झालं? ह्याच्यावरनं काय लक्षात येतं आपल्याला? त्या फुग्यात आपण हवा भरली, त्या हवेला काहीतरी थोडं तरी वजन असणार, त्यामुळे ती स्टिक त्या साईडला, ज्या साईडला इन्फ्लेटेड बलून बांधलेला होता त्या साईडला द स्टिक गोज डाऊन, ती खाली आली. दिस मीन्स that air has weight. Air is a homogeneous mixture of gases. Therefore, like other matters, it has mass and weight. हे छोट्याशा प्रयोगावरून काय लक्षात येतं की ज्या अर्थी फुगा फुगवल्यानंतर ती साईड खाली गेली स्टिकची, याचाच अर्थ त्याला काहीतरी वजन आहे म्हणून ती साईड खाली गेली. आता एक दुसरा प्रयोग करून बघायचा. घरात जर हे असं इंजेक्शन असेल तर ते इंजेक्शन घ्यायचं. टेक अन इंजेक्शन, रिमूव्ह इट्स सिरिंज, म्हणजे त्याची निडल, रिमूव्ह इट्स निडल अँड पुल इट्स पिस्टन म्हणजे हे. ऑब्झर्व इट, पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. When the needle is removed and we pull the piston is pulled easily and it remains in the same position. Now close the inlet with your thumb. Inlet म्हणजे हे टोक, इकडनं सिरिंजमध्ये औषध भरलं जातं, ते टोक म्हणजे इनलेट होल. ते इनलेट होल थंबने क्लोज करायचं. अँड नाव पुल द पिस्टन. व्हॉट विल हॅपन? तुम्ही ऑब्झर्व करायचं हे काय होतं नेमकं. फोर्स इज रिक्वायर्ड टू पुल
the piston. The molecules of the gases in air are in constant motion. एअरचे जे मॉलिक्युल्स असतात ते कॉन्स्टंट मोशन म्हणजे सतत हालत असतात. When these molecules strike a body, they create pressure on the body. This pressure of air is called atmospheric pressure. ही झाली ॲटमॉस्फिअरिक प्रेशरची डेफिनेशन. किंवा व्हॉट इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असं जर विचारलं तर मग हे लिहायचं. On pulling the piston with the inlet hole of the syringe closed, more space becomes available to the air in the syringe. ह्या सिरिंजमध्ये जी हवा होती हा पिस्टन मागे ओढल्यामुळे हे रिकामं झालं. म्हणजे more space is available for the air in the syringe and it becomes rarefied. As a result, the pressure of the air in the syringe is lower. Comparatively, the pressure of the outside air is very high. That is why when the pulled out piston is released, it is immediately pushed in. इथे जे एअरचं प्रेशर होतं त्या प्रेशरपेक्षा हा पिस्टन आपण मागे ओढला तर इथे जे एअर होती त्याचं प्रेशर हे ह्या पिस्टनच्या बाहेर आजूबाजूला जे एअरचं प्रेशर आहे ते जास्त होतं ह्या आतल्या प्रेशरपेक्षा. त्यामुळे हे पिस्टन जेव्हा आपण हे थंबने बंद केलं, सिरिंजचं टोक जेव्हा आपण हे थंबने बंद केलं आणि पिस्टन ओढला होता त्यावेळेस तो पिस्टन बाहेरचं त्याच्या अवतीभोवतीचं बाहेरचं एअरचं प्रेशर जास्त असल्यामुळे तो परत आत ढकलला गेला. इफ दिस एक्सपेरिमेंट इज रिपीटेड, जर हा एक्सपेरिमेंट आपण रिपीट केला, परत केला, holding a series in different position like vertical, horizontal, inclined, the piston is found to go to the same extent in all the cases. आता इथे हॉरिझॉन्टल धरलाय पण आपण व्हर्टिकल पोझिशनमध्ये धरला, इन्क्लाइंड म्हणजे तिरक्या पोझिशनमध्ये धरला तरी सुद्धा हेच घडणार. त्याच्यावरनं काय सिद्ध होतं? त्याच्यावरनं असं सिद्ध होतं, फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डायरेक्शन्स. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे ऑल द डायरेक्शन्समध्ये सेम असतं. काय काय शिकलो आपण? व्हॉट इज एअर? Air is a mixture of gases. Properties of air. Like all other matters, air has mass and weight. Second, we cannot see the air but we can feel the presence of air. Atmospheric pressure. The molecules of the gases in the air are in constant motion. When these molecules strike a body, they create pressure on that body. This is the pressure of the air that we call atmospheric pressure. आता ह्या ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या प्रॉपर्टीज आहेत. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डायरेक्शन. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट सी लेवल इज 101,400. म्हणजेच काय? 1,01,400 N/m², Nm². इट कॅन बी मेजर म्हणजे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कॅन बी मेजर विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये जर हा प्रश्न आला तर इथे डॅश येईल, मग इथे आन्सर लिहायचं बॅरोमीटर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कॅन बी मेजर विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. As we go to higher above sea level,
the atmospheric pressure decreases. Swedish scientist Daniel Bernoulli. Swedish scientist Daniel Bernoulli put forth important principle that pressure of air decreases when velocity increases. प्रेशर ऑफ एअर आणि व्हेलॉसिटी एकमेकाशी कसे रिलेटेड ते इथे सांगितलंय. जर प्रेशर ऑफ एअर डिक्रीज झाला तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होते आणि व्हेलॉसिटी डिक्रीज झाली तर प्रेशर ऑफ एअर इन्क्रीज होतो. इफ अ बॉडी मुव्हिंग थ्रू एअर द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. बॉडी मुव्हिंग थ्रू एअर, हवेमध्ये जर एखादी बॉडी फिरत असेल तर त्या बॉडीला परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये त्या एअरचं प्रेशर हे डिक्रीज झालेलं असेल. अँड देन द एअर इन इट्स सराउंडिंग, त्या वस्तूच्या सराउंडिंग जो एअर असतो तो फ्लोज रॅपिडली, म्हणजे जोरात व्हायला लागतो, फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. आता एक छोटासा छान फाउंटनचा प्रयोग करायचा आहे. टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ इन इट. अशी स्ट्रॉ ठेवायची, एकच स्ट्रॉ कट केली तरी चालेल आणि ही अशी दुसरी घ्यायची. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अपर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ परपेंडिक्युलर टू दॅट. आता ही उभी करायची आणि दुसरी अशा पोझिशनमध्ये धरायची की ते ह्या उभ्या याला परपेंडिक्युलर आहे, उभ्या स्ट्रॉला परपेंडिक्युलर. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. हा जो स्मॉल पीस आहे त्यातनं ब्लो करायचा, हवा फुंकायची खूप जोरात. व्हॉट विल यू सी? ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड पुश अवे अँड हेन्स प्रेशर ऑफ एअर ॲट ओपनिंग गोज डाऊन. हे इथून हवा फुंकल्यामुळे इथली हवा पुश झाली, इथली हवा पुश झाल्यामुळे तिथलं हवेचं जे प्रेशर होतं ते कमी झालं, गोज डाऊन. As the pressure of air near the upper end of the erect straw becomes less than atmospheric pressure. आता हवेचं प्रेशर कमी झालं म्हणजेच काय झालं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी झालं. त्यामुळे काय झालं, ॲटमॉस्फेरिक तिथलं हवा इथली ढकलली गेली, हवेचं प्रेशर कमी झालं, त्यामुळे आपोआपच ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी झालं. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी झाल्यामुळे हे जे खालचं पाणी आहे ते वरती स्ट्रॉमध्ये पुश झालं. द इरेक्ट स्ट्रॉ बिकम्स लेस as the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less. इथलं प्रेशर कमी झाल्यामुळे then atmospheric pressure, the water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower. ह्या हायर प्रेशरकडनं लोअर प्रेशरकडे, इथलं प्रेशर लोअर झालं होतं ना, मग हायरकडून लोअरकडे ते वॉटर पुश झालं, म्हणजेच वॉटर अपवर्ड डायरेक्शनमध्ये पुश झालं. अँड इट कम आउट फ्रॉम द स्ट्रॉ इन द फॉर्म ऑफ फाउंटन. The more forcefully you blow, the higher will be the fountain. This straw fountain works on Bernoulli's principle. बर्नॉलीच्या प्रिन्सिपलनुसार हे फाउंटन तयार झालं. When there is exist a difference in air pressure at two different places. जेव्हा टू डिफरंट प्लेसेसमध्ये एअर प्रेशरमध्ये फरक होतो, the air starts flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. म्हणजे हवेचा कमी दाबाचा पट्टा हा शब्द तुम्ही ऐकला असेल कुठे, भूगोलात. कमी दाबाचा पट्टा हवेचा निर्माण होतो आणि जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वारे कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहू लागतात. ॲट सच टाइम्स वी फील ब्रीज ऑर अ विंड ब्लोईंग. तेव्हा वारे वाहिलेले आपण अनुभवतो. दस विंड्स आर ॲन इफेक्ट ऑफ डिफरन्स इन एअर प्रेशर. म्हणजे जे जोराचे वारे वाहतात तो कशाचा परिणाम असतो, डिफरन्स इन एअर प्रेशर. तुम्ही हे भूगोलात
वारे या धड्यात शिका. आता एक दुसरा प्रयोग करायचा आहे. हा प्रयोग पण तुम्ही खूप इझिली करू शकाल. घरात बर्फ असतो, काचेचा ग्लास असतो, काचेचा किंवा स्टीलचा ग्लास घेतला तरी चालेल. टेक आईस क्यूब्स इन दॅट ग्लास अँड फिल इट with the glass cubes up to the 3/4 of the glass, 3/4 of its height, म्हणजे पाऊण भरायचा. Now observe what happens. How did water droplets appear on the outside of the glass? Outside of the glass. ग्लासच्या बाहेरील बाजूला पाण्याचे ड्रॉपलेट्स कसे काय तयार होतात? तर ते कसे तयार होतात ते शिकायचं आहे. ड्यू टू आईस क्यूब्समुळे, ग्लासमधल्या आईस क्यूबमुळे द एअर सराउंडिंग द ग्लास cools down. द एअर सराउंडिंग द ग्लास cools down. ह्या ग्लासच्या अवतीभोवती जो एअर आहे तो थंड झाला. म्हणजेच त्या हवेमध्ये जे बाष्पाच्या रूपात जे पाणी असतं त्याला थंडावा मिळतो आणि तो थंडावा मिळाल्यामुळे ते गोळा होऊन या ग्लासच्या बाहेर जमा होतो बाष्पाच्या रूपात, म्हणजे पाण्याच्या छोट्या छोट्या कणांच्या रूपात ते बाहेरील ग्लासच्या बाहेरच्या बाजूला जमा होतो. इट कंडेन्स अँड गेट ट्रान्सफर इनटू वॉटर. वॉटर वेपर जे असतात हवेमध्ये ते कूल होतात, कंडेन्स होतात म्हणजे जमा होतात, थंड होतात आणि वॉटरमध्ये ट्रान्सफर होतात. आणि तेच वॉटर आपल्याला ग्लासच्या बाहेर बारीक पाण्याच्या थेंबांच्या रूपात पाहायला मिळतं. It is this water that collects on the outer surface of the glass. The level of humidity is different in different places. Humidity म्हणजे वाफेतली हवेमधली आर्द्रता. हवेत जी आर्द्रता असते म्हणजेच हवेचं जे बाष्प धरून ठेवण्याचं जे प्रमाण असतं ते डिफरंट प्लेसेसला डिफरंट असतं. Similarly, humidity level also changes from time to time during the period of a single day. एका दिवसात सुद्धा हवेचं जे हवेतलं आर्द्रतेचं जे प्रमाण असतं ते कमी जास्त असतं. The level of humidity of the air is determined by its capacity to hold water vapor. हवेची जी आर्द्रता असते ती कशी डिटरमाइन केली जाते, तर त्या हवेची वॉटर वेपर बाष्प धरून ठेवण्याची कॅपॅसिटी किती आहे त्यावर ठरवली जाते. त्या हवेमधली आर्द्रता ही ठरवली जाते. आता आपण जे गवतावर दवबिंदू पाहतो सकाळी, तर ते फक्त सकाळीच का दिसतं, दिवसभर का नाही दिसत? त्याचं कारण इथे सापडणार आहे तुम्हाला. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डॉन म्हणजे पहाटे, व्हेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो, एअरचं टेम्परेचर हे त्यावेळेस ड्युरिंग नाईट किंवा डॉनच्या वेळेस लो असतं. त्यामुळे काय होतं, इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर वेपर इज लेस. हवेचं टेम्परेचर कमी असल्यामुळे त्याची कॅपॅसिटी बाष्प धरून ठेवण्याची ही कमी होते. ॲट सच टाइम्स द एक्सेस वेपर इज ट्रान्सफर्ड इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. त्याची हवेची आर्द्रता बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही कमी होते. त्यामुळे जे एक्सेस बाष्प आहे ते पाण्याच्या कणांच्या रूपात हे बाहेर टाकलं जातं आणि ते बाहेर टाकलेलं तेच आपल्याला गवतावर किंवा आपल्या वस्तूंवर, मेटलच्या वस्तूंवर सुद्धा पाहायला मिळतं. गाड्यांवर सुद्धा असतो बऱ्याचदा. दिस इज व्हॉट वी कॉल ड्यू, आणि त्यालाच आपण म्हणतो दवबिंदू. आणि हेच दुपारच्या वेळेस काय होतं, दुपारच्या वेळेस आपल्याला दवबिंदू का दिसत नाहीत, तर दुपारच्या वेळेस इन द आफ्टरनून व्हेन टेम्परेचर ऑफ एअर इज हाय
एअरचं टेम्परेचर हाय असतं, त्यामुळे एअरची जी कॅपॅसिटी असते टू होल्ड द मॉइश्चर ती इन्क्रीज होते, वाढते. देन compared to its full capacity to hold water, the proportion of moisture in the air is less, and we feel that air is dry. दुपारी हवा कोरडी वाटते आपल्याला. का वाटते? दुपारी टेम्परेचर जास्त असल्यामुळे एअरची जी मॉइश्चर होल्ड करण्याची क्षमता असते ती वाढते. मग त्याची जेवढी एअरची जी वॉटर होल्ड करण्याची, बाष्प होल्ड करण्याची जी फुल कॅपॅसिटी असते, त्या प्रमाणात हवेमध्ये मॉइश्चर हे कमी पडतं, म्हणून आपल्याला हवा कोरडी वाटते. The proportion of water vapor in air is high during monsoon. पावसाळी दिवसात the proportion of water vapor in air is high. हवेमध्ये वॉटर वेपरचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं. and it coastal areas आणि दमट हवेच्या ठिकाणी. त्यामुळे काय होतं, ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. त्यामुळे आपल्याला ते दमटपणा जाणवतो. समुद्रकिनारी किंवा पावसाळ्यात हे घडतं, आपल्याला हवा अशी दमट वाटते. त्यामुळेच मग पावसाळी हवेत कपडे लवकर वाळत नाही, कारण हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता आधीच खूप जास्त असते. हवेत आधीच बाष्प जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे हवा कोरडी नसल्यामुळे ते कपडे वाळत नाहीत लवकर. हे पुस्तक नाही नेलेलं, हे एक अनुभव सांगते. डिप अँड अनकॉर्क इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल इन अ स्लँटिंग पोझिशन इन टू द वॉटर इन अ वाईड कंटेनर. मोठ्या कंटेनरमध्ये अनकॉर्क इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल. अनकॉर्क म्हणजे झाकण न लावता रिकामी बॉटल, आणि ती कशी इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये, म्हणजे तिरक्या, स्लँटिंग इन अ इन्व्हर्टेड म्हणजे उलटी, आणि स्लँटिंग पोझिशनमध्ये म्हणजे तिरक्या पद्धतीने. हे इथे दाखवलं ना, असं तिरक्या पद्धतीने ती वॉटरमध्ये, त्या कंटेनरमध्ये खूप जास्त पाणी घेऊन त्यात ती सोडायची. काय होईल असं विचारले, व्हॉट विल हॅपन. त्यातला जो एअर आहे तो रिलीज व्हायला सुरुवात होईल, बुडबुड्यांच्या रूपात बाहेर यायला सुरुवात होईल. व्हॉट चेंज टेक प्लेस इन अ बलून अनफिलिंग एअर इन इट. बलूनमध्ये एअर फिल केल्यानंतर काय दिसेल, त्या बलूनचा आकार मोठा होत गेलेला दिसेल. जो आधी छोटा होता तो मोठा होत गेलेला दिसेल. त्याच्यावरनं काय लक्षात येतं की हवा जागा व्यापते. वी कम टू नो फ्रॉम ॲक्टिव्हिटीज अबाव. यावरच्या 2 ॲक्टिव्हिटीतून आपल्याला काय लक्षात आलं, द एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग स्पेस, जागा व्यापणे, हॅव्हिंग अ सर्टन व्हॉल्यूम, विशिष्ट व्हॉल्यूम असणे, हॅव्हिंग मास अँड वेट. ह्या झाल्या एअरच्या प्रॉपर्टीज. मगाशी त्या पाहिल्या आपण त्या, आणि ह्या त्यात आणखी 2. एअर ऑक्युपाईज द स्पेस अँड हॅव्हिंग सर्टन व्हॉल्यूम. ह्या आणखी 2 प्रॉपर्टीज झाल्या. एअर इज अ मिक्सचर ऑफ फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. एअरमध्ये आणखी काय असतं, गॅसेस असतात. होमोजिनियस मिक्सचर ऑफ गॅसेस आहे एअर, पण आणखी काय असतं, डस्ट पार्टिकल असतात, स्मोक असतो म्हणजे धूर असतो, अँड मॉइश्चर असतं आणि ओलसरपणा असतो. व्हेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन these minute particles, the particles spread the light. When rays of light fall on these minute particles, the particles spread the light in all directions. एअर जेव्हा या हवेतल्या पार्टिकल्सवर पडतो तेव्हा तो स्प्रेड होतो इन ऑल डायरेक्शन्स. लाईटचा रे जेव्हा या मायन्यूट पार्टिकलवर पडतो,
द पार्टिकल स्प्रेड लाईट इन ऑल डायरेक्शन्स. दिस नॅचरल फिनॉमिनन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. याला म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट. तुम्ही हे खिडकीतनं जेव्हा ऊन आत येतं ना, म्हणजेच लाईट रे आत येतात, त्याच्यामध्ये त्या धुळीचे कण आपल्याला क्लिअर दिसतात. एअर जेव्हा एखाद्या पार्टिकलवर पडतं तेव्हा तो स्कॅटर होतो. स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात त्याला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओ बघा.